Welcome to Momentum Academy. 9th class Maths 1 Chapter 5 Linear Equation in Two Variables. Practice set 5.2 Problem number 8. Okay. 8 नंबरच्या प्रॉब्लेमला हे स्टार टाइप साइन दिलाय. ओके. तर हे जे स्टार टाइप साइन आहे. ओके. ते साइनचं मीनिंग काय होते? लॉंग फॉर्म काय म्हणते या साइनला? या साइनला म्हणत असते मी जे साइन दिलेला आहे. ओके. पहिले हॉट्स म्हणत असते. हॉट्स. ओके. मग आता हे हॉट्स प्रॉब्लेम आहे म्हणजे नेमका काय? तसं हॉट म्हणजे गरम होते ना. हॉट म्हणजे गरम होते. आहे बरोबर. इथं मीनिंग तसं घ्यायचं आहे का आपल्याला? नाही. तर हॉटचा जो लॉंग फॉर्म होते. ओके पहा. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. ओके. म्हणजे प्रॉब्लेम कसा आहे? प्रॉब्लेम मध्ये थोडी डिफिकल्टी असेल. ओके. थोडा प्रॉब्लेम बाकी प्रॉब्लेम पेक्षा हार्ड असते. ओके. तेव्हा त्या प्रॉब्लेमचा जो नंबर राहते त्याच्यावर स्टार टाइप साइन राहते. त्या स्टार टाइप साइनला आपण काय म्हणतो? हॉट्स म्हणतो. आणि हॉटचं मीनिंग काय झालं? हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. काय झालं? हायर ऑर्डर थिंकिंग स्किल. ओके. तर प्रॉब्लेम नंबर 8 पाहतो आपण. त्याचं सोल्युशन घेऊ. लेट द measure of angle VX degree and measure of angle CVY degree. ओके. आपल्याला इथे व्हॅल्यू देऊन नाही, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. त्यांनी फक्त कंडिशन दिली आहे. तर लेट द मेजर ऑफ अँगल बी एक्स डिग्री अँड मेजर ऑफ अँगल सी बी वाय डिग्री. ओके. तर त्यांनी काय दिलं? ओके. सो देअरफॉर द मेजर ऑफ अँगल ए सो इज इक्वल टू एक्स डिग्री प्लस वाय डिग्री. आणि हे आपल्याला त्यांनी काय दिलं आहे? गिवन दिला आहे. काय दिलाय? गिवन. त्यांनी क्वेश्चन्स मध्ये दिले, आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलाय. ओके. काय घेतलं आपण? लेट द मेजर ऑफ अँगल बी एक्स डिग्री अँड मेजर ऑफ अँगल सी बी वाय डिग्री. सो देअरफॉर द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू एक्स डिग्री प्लस वाय डिग्री. आणि त्यांनी गिवन दिलाय. काय दिलाय? त्यांनी गिवन दिलाय. ओके. मग आता गिवन दिलाय तिथे काय करू? फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. आता पहिल्या कंडिशन मध्ये काय दिलं त्यांनी? पहिल्या कंडिशन मध्ये दिलं आहे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. ओके. सम ऑफ अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. ओके. पहा काय घेतलं आपण? सम ऑफ अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. ओके. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी ओके इक्वल टू 180. इथे तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता. काय स्टेटमेंट लिहू शकता? सम ऑफ अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. ओके. पहा सम ऑफ अँगल ऍडिशन सम ऑफ अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. सम ऑफ अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. आता सम ऑफ अँगल ऍडिशन प्रॉपर्टी घेतल्यानंतर इथे काय करू आपण? का अँगल ए ची व्हॅल्यू काय दिली आहे? एक्स डिग्री प्लस वाय डिग्री. तर मग इथे काय घ्यावं लागेल आपल्याला? एक्स डिग्री प्लस वाय डिग्री प्लस ओके. अँगल बी साठी काय घेतलं आपण? एक्स डिग्री. तर एक्स डिग्री घेतलं. ओके. आणि प्लस इथे अँगल वाय डिग्री. ओके. आणि सम ऑफ अँगल ऑफ ए मेजर ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे याची प्लस किती होईल? 180 डिग्री. तसं आपण असं न लिहिता जे क्वेश्चन्स मध्ये दिलं ओके आपण याला असं घेऊ शकतो. ओके. त्याला आपण असं सुद्धा घेऊ शकतो. ओके. एक्स प्लस वाय म्हणजे ब्रॅकेट डिग्री बी घेऊ शकतो आपण. ओके. आणि त्याला डायरेक्ट बी घेऊ शकतो. ओके. तर आता इथे काय करा का दोन्ही आता डिग्री देऊन द्यावं लागेल आपल्याला. वाय डिग्री प्लस एक्स डिग्री ओके प्लस वाय डिग्री ओके. सो इज इक्वल टू 180 ओके डिग्री. आता 180 डिग्री घेतल्यानंतर ओके इथं लाईट टर्मची काय करायला लागेल आपल्याला? प्लस. तर लाईट टर्म काय करू आपण? जवळ आणू. तर लाईट टर्म कोण आहे इथे? एक्स डिग्री प्लस एक्स डिग्री प्लस वाय डिग्री प्लस
y डिग्री सो इज इक्वल टू 180 डिग्री. x डिग्री प्लस x डिग्री लाईक टर्म म्हणजे काय होते 2x डिग्री, कारण x च्या समोर 1 आहे. ओके, x हा व्हेरिएबल आहे. ओके, त्याच्या समोर जो नंबर असते त्याला कोएफिशियंट म्हणते. ओके, इथे कोएफिशियंट 1 आहे, काय सेम काय आहे 1. मग इथे काय करू आपण 2x डिग्री, इथे 1 प्लस 1. ओके, 2y डिग्री सो इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे सुद्धा 2 आहे आणि ते युनिट प्लेस मध्ये काय 0 आहे. म्हणजे इथे कोणती डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज होईल 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट होईल. ओके, तर मग 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज होईल. इथे काय करू आपण डिवाइडिंग करू, डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड. एका साइडला कधीच नसते घ्यायचं. ओके, दोन्ही साइडला. ओके, मग इथे काय करू आपण 2 टू गेट कॅन्सल. x डिग्री प्लस y डिग्री सो इक्वल टू किती येतं आता 180 डिग्री. तर 180 चा हाफ किती होईल 90 डिग्री. 1 डिग्रीचा हाफ किती होईल 90 डिग्री. x डिग्री प्लस y डिग्री. ओके, सो इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, मग 90 डिग्री घेतल्यानंतर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. काय झालं इक्वेशन नंबर 1. ओके, आता आपल्याला काय करायला लागेल फ्रॉम द सेकंड कंडिशन. फ्रॉम द सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलंय त्यांनी रेशो दिलाय. ओके, त्यांनी रेशो काय दिलाय 4:5 दिलाय. ओके, मग आता 4:5 ला कसं लिहायचं असते आपल्याला इक्वल टू 4 डिवाइड बाय 5. ओके, बट x आणि y घेतलेला आहे ना आपण. ओके, पहा तर इथे काय करू आपण x डिवाइड y इज इक्वल टू 4/5. ओके, आता 4/5 घेतल्यानंतर काय करू बेटा आपण इथे. ओके, 4/5 घेतल्यानंतर का x. ओके, हा फ्रॅक्शन आहे, हा सुद्धा फ्रॅक्शन आहे. ओके, हा न्यूमरेटर हा डिनोमिनेटर. ओके, हा न्यूमरेटर डिनोमिनेटर. तर हा डिवाइड इक्वल टू रिप्लेस झाला तर काय होते मल्टिप्लाय होते x. ओके, सो इज इक्वल टू 4y. हा डिवाइड इक्वल टू रिप्लेस मल्टिप्लाय झाला, हा डिवाइड इक्वल टू रिप्लेस मल्टिप्लाय झाला. ओके, बट आता इथे काय बनवायचं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे त्याच्या. मग इथे काय करू आपण 5x प्लस 4y इक्वल टू रिप्लेस मायनस 4y इक्वल टू 0 आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव दिला. ओके, आता आपल्याकडे दोन इक्वेशन आलेले आहेत. ओके, पहिले इक्वेशन काय आपल्याकडे x डिग्री प्लस y डिग्री. ओके, सो इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, मग इथे काय केलं आपण 5x 4y इज इक्वल टू 0. तर आता दोन्ही याला कंपेअर करा. पहा x डिग्री प्लस y डिग्री, इथे 5x 4y इज इक्वल टू 0 डिग्री. ओके, तर इथे जर मी 5x प्लस x घेतलं तुम्हाला 0 मिळणार नाही. ऍडिंग केलं सबट्रॅक्टिंग केलं तरी सुद्धा, इथे सुद्धा ऍडिंग सबट्रॅक्टिंग केलं तरी 0 मिळणार नाही. तर मग मी काय करेल इक्वेशन नंबर 1 ला 4 न मल्टिप्लाय करीन. ओके, 4 न किंवा मी 5 न मल्टिप्लाय करू शकतो. ओके, पण मी 4 न मल्टिप्लाय करीन. ओके, मग इथे काय करतो मी मल्टिप्लाइंग बाय 4 इन इक्वेशन. ओके, 1. इक्वेशन 1 ला आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. किती न मल्टिप्लाय करायचं आहे 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इक्वेशन नंबर 1 कोणतं आहे आपल्याकडे 4x. ओके, प्लस 4y सो इज इक्वल टू. ओके, 9 वजा 360 डिग्री. ओके, 9 वजा. ओके, म्हणजे मी 90 आहे तर 90 इंटू किती करेल 4. 9 वजा 36 0 आहे 80. ओके, आता इथे 0 80 घेतल्यानंतर पहा. ओके, इथे दोन्ही ठिकाणी इथे 4x 4y 360 आलं. ओके, तर याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. इक्वेशन नंबर आता इक्वेशन नंबर 3 दिल्यानंतर आता आपल्याला याच्यापासून न्यू इक्वेशन तयार झालं 4x 4y 360 डिग्री. इक्वेशन नंबर 3. आता इथे काय करणार आपण इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 चा विचार करू. ओके, तर 5x 4x ऍडिंग केली. ओके, तर 9x येते -4y 4y 0. ओके, आणि 0 आणण्यासाठीच आपल्याला एक तर x किंवा y. ओके, 0 आणण्यासाठी आपण एवढे ऍडजस्टमेंट अरेंजमेंट केली. आता इथे काय करणार आपण. ओके, की ऍडिंग करू कारण -4y 4y 0 होते. इथे काय करावं लागेल आपल्याला ऍडिंग इक्वेशन. ओके, 2 and 3 ऍडिंग इक्वेशन 2 and 3. इथे काय करू आपण इक्वेशन नंबर 2 पहिले घेऊ 5x 4y इज इक्वल टू 0. ओके, इथे काय करावं लागेल आपल्याला 4x प्लस 4y सो इज इक्वल टू 360. ओके, मग 360 घेतल्यानंतर काय करू आपण. ओके, या ठिकाणी की 0 प्लस 360. ओके, काय होणार 360 -4y 4y 0 आणि इथे काय होणार 9x. सो x इज इक्वल टू
360 डिग्री. ओके 9 मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड. सो x इज इक्वल टू ओके किती आला 9 4 जा 36 40 डिग्री. x इज इक्वल टू किती आला 40 डिग्री आला. x इज इक्वल टू किती आला 40 डिग्री. आता कशाची व्हॅल्यू काढायला लागेल आपल्याला. ओके आता y ची व्हॅल्यू काढायला लागेल आहे बरोबर. पुट करावं लागेल. ओके मग आता पुट करायसाठी काय करू आपण. ओके पहा पुट करायसाठी आपल्याला काय करावं लागेल. पुट x is equal to 40 degree in equation ओके 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू आपण. इक्वेशन 1 काय आपल्याकडे x plus y. ओके x ची व्हॅल्यू किती आली बेटा आपल्याकडे 40 डिग्री प्लस y सो इज इक्वल टू 180 डिग्री. ओके सो y डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री प्लस इक्वल टू रिप्लेस मायनस इथे किती 40 डिग्री. सो y इज इक्वल टू ओके किती राहिले 140 डिग्री. हे कशाची व्हॅल्यू झाली y ची व्हॅल्यू झाली. कशाची व्हॅल्यू झाली y ची. ओके पहा x ची व्हॅल्यू किती आली 40 डिग्री. ओके मग x ची व्हॅल्यू 40 डिग्री आली तर कुठे पुट करायला लागेल आपल्याला. ओके का x y इक्वल टू 90 डिग्री. ओके बट इथे आपण एक मिस्टेक केली आहे. इथे आपल्याला 90 पाहिजे. किती पाहिजे x प्लस डिग्री प्लस y डिग्री 90 पाहिजे. इथे आपण काय घेतलं 90 डिग्री. आता 90 डिग्री घेतल्यानंतर इथे सुद्धा आपलं काय येणार 90 डिग्री येणार. मग 90 डिग्री आल्यानंतर इथे किती येणार 50 डिग्री. ओके किती येणार 50 डिग्री. आता इथं 50 डिग्री आल्यानंतर आपल्याला त्यांनी फाईंड काय करा म्हटलं अँगल B आणि अँगल C. ओके आणि दोघांची जर प्लस केली तर किती येते 90. ओके दोघांची प्लस केली तर येते 90 म्हणजे अँगल B किती आला आपल्याकडे आता. ओके पहा अँगल B इज इक्वल टू x डिग्री सो इज इक्वल टू 40 डिग्री. angle C is equal to y degree so is equal to 50 degree. So angle A is equal to x degree plus y degree. Okay so angle A is equal to 40 degree plus 50 degree. Okay so angle A is equal to 90 degree. ओके आता आपण तिघांची जर प्लस केली तर अँगल बी अँगल सी 40 डिग्री प्लस 50 डिग्री 90 डिग्री आणि अँगल ए 90 डिग्री 90 डिग्री प्लस 90 डिग्री 180 डिग्री. ओके म्हणजे इथं कोणती प्रॉपर्टी घेतली होती आपण अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री म्हणजे सम ऑफ अँगल एडिशन प्रॉपर्टी. म्हणजे ट्रायंगलच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 डिग्री म्हणजे सम ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके पुन्हा एकदा लक्ष द्या पहा. ओके हॉट प्रॉब्लेम आहे. सोल्युशन लेट द मेजर ऑफ अँगल बी x डिग्री अँड मेजर ऑफ अँगल सी y डिग्री. ओके बट प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला हे लावच लागेल कारण आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू माहित नाही काय आहे कंडिशन माहित आहे. तर मग पहिली कंडिशन मध्ये काय दिलं त्यांनी. ओके पहिल्या कंडिशन मध्ये आपण इथे विचार काय करू का गिवन काय दिलं गिवन काय दिलं. ओके तर द मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू x प्लस y ब्रॅकेट डिग्री हे ऑलरेडी आपल्या क्वेश्चन्स मध्ये प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन काय म्हटलं का अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री सम ऑफ अँगल एडिशन प्रॉपर्टी. या सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 डिग्री असते. ओके मग काय घेतलं आपण इथं का अँगल म्हणजे काय घेतलं आपण x प्लस y ब्रॅकेट डिग्री घेतला प्लस x डिग्री b साठी घेतला आपण c साठी y डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आता मी काय केलं ब्रॅकेटला सॉल्व केलं. ओके x डिग्री प्लस y डिग्री प्लस x डिग्री प्लस y डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ओके लाईक टर्म जवळ आले का लाईक टर्मची प्लस मायनस होते. ओके डिसलाईक टर्मची प्लस मायनस होत नाही. ओके मग आता इथे काय करू आपण का x डिग्री प्लस x डिग्री. ओके तर x का झाला व्हेरिएबल झाला. ओके बट व्हेरिएबलच्या समोर जो अंक असते डिजिट असते त्याला आपण कोएफिशिएंट म्हणतो. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे तर 1 प्लस 1 2. ओके x ऍडजेक्टिव्ह प्लस 1 प्लस 1 2 y ऍडजेक्टिव्ह कारण लाईक टर्म आहे. लाईक टर्म एकच वेळेला येत असते सो इज इक्वल टू 180 डिग्री. ओके आता इथं 1 डिजिट आहे म्हणजे हा युनिट प्लेस झाला आणि इथं 0. ओके तिथे कोणती डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते. कोणती टेस्ट लागते युनिट प्लेस मध्ये जर 0, 2, 4, 6, 8 येत असेल युनिट प्लेस मध्ये
नंबरच्या युनिट प्लेस मध्ये तेव्हा 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागते. ओके, आणि 0, 2, 4, 6, 8 हे काय इव्हन नंबर आहे. म्हणजे युनिट प्लेस मध्ये जर हे नंबर येत असतात तर त्याला काय म्हणते इव्हन नंबर सुद्धा म्हणते, सम संख्या. ओके, मग आता इथं 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावायची आपल्याला, डिवाइडिंग बाय 2. ओके, तर डिवाइडिंग बाय 2 तर प्रत्येक याचा नंबर आहे त्याच्या डिवाइड मध्ये आपण 2 लिहू शकतो. ओके, आणि दोन्ही साइडला पहा डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड, एका साइडला कधीच नाही कारण बॅलन्स करायचं असते. ओके, तर मग आता इथे काय केलं मी की इथे डिवाइड 2 घेतला, 2 गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल. ओके, आणि 180 चे हाफ काय होते 90 डिग्री होते. इक्वेशन नंबर 1 रेडी झाला आपला. आता आपल्याला फ्रॉम द सेकंड कंडिशन पाहिजे आहे, तर सेकंड कंडिशन कशात दिली आहे त्यांनी रेशो मध्ये दिली आहे. ओके, सो 4:5. ओके, सो इज इक्वल टू 4/5. ओके, तर आपण अँगल बी साठी x डिग्री घेतलं आणि सी साठी y डिग्री घेतलं, तर आपल्याला काय करावं लागेल त्याचं बी फ्रॅक्शन बनवावं लागेल, त्याचा x डिवाइड y इज इक्वल टू 4/5. ओके, मग आता याला सॉल्व करावं लागेल. असं तर आपल्याला डायरेक्ट सोल्युशन काढता येणार नाही. आता तर पहा हा डिवाइड इक्वल टू रिप्लेस मल्टिप्लाय. ओके, इक्वल टू हा डिवाइड. ओके, पहा डिवाइड इक्वल टू रिप्लेस मल्टिप्लाय, डिवाइड इक्वल टू रिप्लेस मल्टिप्लाय. 5x इज इक्वल टू 4y. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलच्या x + by + c = 0 इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर मी काय करणार आता x जवळ प्लस मायनस मध्ये y पाहिजे. पहा प्लस मायनस मध्ये x जवळ y पाहिजे. लक्षात आलं? ओके, तर मग इथे प्लस इक्वल टू रिप्लेस काय केलं मी ना मायनस. 5x - 4y = 0. आता इक्वेशन नंबर 2 झालं. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 1 ला कंपेअर करा. x डिग्री प्लस y डिग्री इक्वल टू 90 डिग्री इक्वेशन नंबर 1, 5x - 4y इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 2. तर इथे कोएफिशिएंट किती आहे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 5 आहे, इथे 4 आहे. ऍडिंग सबट्रॅक्टिंग केलं तर 0 येणार का? ऍडिंग सबट्रॅक्टिंग केलं तर 0 येणार नाही ना. मग ऍडिंग सबट्रॅक्टिंग केलं तर 0 येणार नाही, मग आपल्याला काय करावं लागेल? ओके, तर आपल्याला y चा जो कोएफिशिएंट आहे 4, या कोएफिशिएंटनं इक्वेशन नंबर 1 ला ऑन बोथ साइड मल्टिप्लाय करावं लागेल. ऑन बोथ साइड काय करावं लागेल आपल्याला? मल्टिप्लाय करावं लागेल. तसंच आपण 5 ने सुद्धा मल्टिप्लाय करू शकतो ऑन बोथ साइड. ओके, बट 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तिथे काय करावं लागेल? सबट्रॅक्टिंग करावं लागेल. ओके, लक्षात आलं? आणि 4 ने केलं तर डायरेक्ट ऍडिंग करावं लागेल. तर म्हणून मी इथे काय करतो 4 ने मल्टिप्लाय करतो. ओके, पहा मल्टिप्लाय बाय 4 इन इक्वेशन नंबर 1. तर इथे काय केलं 4 * 1 = 4. ओके, प्लस 4 * 1 = 4, 9 * 4 = 360 डिग्री इक्वेशन नंबर 3. आता याच्यावरून जे न्यू इक्वेशन आलं आपल्याला या दोनच इक्वेशनचा विचार करायचा आहे. तर 5x - 4y = 0 इक्वेशन नंबर 2, 4x + 4y = 360 डिग्री. ओके, इक्वेशन नंबर 3, 5x + 4x 9x होते, बट -4y + 4y साइन काय अपोजिट आहे. ओके, आणि हे दोन्ही काय होईल 0 बनणार. ओके, पुन्हा आपण डायरेक्ट काय करू या ठिकाणी ऍडिंग इक्वेशन 2 and 3. मग ऍडिंग इक्वेशन 2 and 3 घेतल्यानंतर काय करू आपण इथं 5x - 4y = 0, 4x + 4y = 360. ओके, 0 + 360. ओके, -4y + 4y गेट कॅन्सल 0. ओके, 0 प्लस मायनस मध्ये लिहायची गरज नाही. 5x + 4x 9x. ओके, आता 9 आणि x मध्ये मल्टिप्लायचं रिलेशन आहे. सो मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड. पहा मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड. तर 9 चा 36 मध्ये किती टाइम भाग जाते 4 टाइम. 9 * 4 = 36, 0 आहे इट इज x ची व्हॅल्यू आली 40 डिग्री. x ची व्हॅल्यू किती आली 40 डिग्री आली. पहा x ची जी व्हॅल्यू आली आपली 40 डिग्री आली. आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची तर काय करू आपण पुट x = 40 डिग्री इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 कोणतं आहे आपलं? इक्वेशन नंबर x डिग्री प्लस y डिग्री = 90 डिग्री. तर फक्त x च्या ठिकाणी मी 40 डिग्री घेईन, बाकी पुढे चेंज करणार नाही. 40 डिग्री प्लस y डिग्री = 90 डिग्री प्लस इक्वल टू रिप्लेस मायनस 90 मधून 40 गेला 50 डिग्री. y ची व्हॅल्यू आली. ओके, आता y ची व्हॅल्यू आल्यानंतर अँगल b = x डिग्री = 40 डिग्री. मग अँगल c = y डिग्री = 50 डिग्री आणि अँगल a = दोन्हीची प्लस करावं लागेल आपल्याला कारण गिवन आहे क्वेश्चन्स मध्ये प्रॉब्लेम मध्ये x डिग्री प्लस y डिग्री. सो अँगल a = 40 डिग्री प्लस 50 डिग्री. सो अँगल a = 90 डिग्री. आणि इथं प्रूफ सुद्धा होते कसं पहा अँगल a b c a 90 डिग्री, b 40 डिग्री आणि c 50 डिग्री. ओके, तर चला 90 40 50 प्लस केलं किती होते 180 डिग्री. आला रिझल्ट 180 डिग्री. रिझल्ट किती आला 180 डिग्री. म्हणजे अँगल b = x डिग्री = 40 डिग्री, अँगल c = y डिग्री = 50 डिग्री आणि अँगल a = 90 डिग्री.